मित्रांनो, आपण जेव्हा पण होमिओपॅथिक ड्रग एपिस मेलिफिकाचा विचार करतो तर आपल्या माइंडमध्ये फिक्स सिम्पटम्स येतात, जसं की स्वेलिंग, इडिमा आणि स्टिंगिंग पेन. पण त्यासाठी एपिस मेलिफिका कधी प्रिस्क्राइब करायला पाहिजे तर ते आज आपण समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अरुण यादव. आज आपण जो ड्रग बघतोय तो एपिस मेलिफिका. आणि फर्स्ट इम्पॉर्टंट सिम्पटम जो आज मी तुम्हाला सांगणार आहे तो ड्रगचा कोर आहे. तर तो काय आहे? माइंड ऑकवर्डनेस. तर ऑकवर्डनेस म्हणजे काय? जर एखाद्याला तुम्ही टेबलावरून मिठाची बॉटल जर आणायला लावली तर तो बॉटल आणताना अवतीभोवतीच्या जेवढ्या गोष्टी तो सगळ्यांना पाडल आणि मग ती बॉटल आणल. किंवा जर तो रात्री झोपायला जातोय बेडवर तर बेडवर पडण्या अगोदर तो रस्त्यात जर टेबल आणि खुर्ची जर असेल तर तो त्याला धडकल आणि मगच तो बेडवर जाईल. असं नाही का त्याला माहित नाही का तिथे टेबल किंवा खुर्ची आहे, त्याला खूप वर्षापासून माहिती आहे, तरी पण त्याच्या क्लमझीनेसमुळं तो त्यांना धडपडतो आणि मग तो बेडवर जातो. त्यानंतर सेक्शुअली ऑकवर्डनेसमुळे त्यांचे इमोशन्स जे असतात ते एक्सप्रेस होत नाही, ते हिडन असतात. आणि हिडन असल्यामुळं एकदा जेव्हा ते बस्ट आउट होता तर बस्ट आउट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये निम्फोमेनिया हा डिसीज बघायला भेटतो. आता निम्फोमेनिया म्हणजे काय? तर सेक्शुअल एक्सेस खूप जास्त असणे आणि ते सेक्शुअल रिलेशनशिपसाठी कोणासोबतही रेडी होऊन जातात, कारण की सेक्शुअली त्यांना सॅटिस्फाईड स्वतः व्हायचं असतं. त्यानंतर जसं मधमाशीला मध आवडत असतं तर मध आवडलं तर ते त्याच्यापासून डिटॅच होत नाही, वेगळं होत नाही. तसंच फिमेल्समध्ये, मॅरिड वुमन्समध्ये असं बघायला भेटतं की हजबंड असतानाही ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केल्यानंतर ते त्या पर्सनशी अटॅच होऊन जातात आणि ते त्यांच्यापासून डिटॅच होता येत नाही त्यांना. आणि त्यामुळं नंतर अशी फिलिंग डेव्हलप होते का त्यांना हजबंड पण हवा आहे आणि बॉयफ्रेंड पण हवा आहे. ठीक आहे, असं हे जास्त करून आजकालचे जे जनरेशन आहे त्यांच्यामध्ये बघायला भेटतात, ते कन्फ्यूज असतात. तर ही मेंटल पॅथॉलॉजी त्याच्यामध्ये बघायला भेटते. त्यानंतर फिजिकल सिम्पटम्स आपण बघूया. जसं मधमाशी जर चावली एखाद्याला तर चावल्यानंतर खूप स्पीडीली स्वेलिंग होते, खूप पेनफुल असतं. तसंच या पेशंटमध्ये आपल्याला बघायला भेटतं जर पायाला सूज आली तर ती तासन तास जी असते ती वाढत असते आणि पायाला स्वेलिंग असली तर ती मांडीकडे येते. मांडीकडे आल्यानंतर पुढे पूर्ण बॉडीला स्वेलिंग जी असते ती स्प्रेड होते, ज्याला जनरलाइज अनासारखा म्हणतो आपण. त्यानंतर जर अप्पर आयलिडला झालं तर अप्पर आयलिड जी असते ती अशी स्वेल होते का असं वाटतं का त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे काय असं वाटतं. त्यानंतर जर ते थ्रोटमध्ये झालं तर तुमच्या थ्रोटमध्ये जसं डिप्थेरिया झाला तुम्हाला, तर डिप्थेरियाच्या वेळेस जो तुमचा युला असतो थ्रोटमध्ये, जर तोंड उघडलं तर तुम्हाला बघायला भेटतं जो असं बेल सारखी असते, तर त्याला अशी स्वेलिंग येते का स्वेलिंग आल्यानंतर असं वाटतं की ती काय त्याच्यात पाणी भरलेलं आहे काय, आणि खूप पेनफुल असतं ते. त्यासोबत फिमेल्समध्ये असं जास्त करून बघायला भेटतं की जर त्यांचं सेक्शुअली डिझायर जर जास्त सप्रेस झाला असेल निम्फोमेनियामध्ये तर त्यांच्या ओव्हरीज ज्या असतात ते ओव्हरीला खूप जास्त स्वेलिंग बघायला भेटते, एनलार्जमेंट बघायला भेटते किंवा सिस्ट बघायला भेटतो फिजिकली. आणि एक अजून इम्पॉर्टंट कोर असा आहे का ह्याला जेवढी पण स्वेलिंग होते ती जास्त करून कव्हरिंगला किंवा म्युकस मेम्ब्रेनला असते, जसं की स्किन झाली. त्यानंतर जर हार्टला झाली तर हार्टचा जो पेरिकार्डियम असतो तर पेरिकार्डियमला स्वेलिंग होणे, किंवा लंग्स जर असले तर लंग्सच्या प्ल्युरल रिजनला स्वेलिंग बघायला भेटते. त्यानंतर जनरली यांना हीट जे आहे त्याच्यामुळे यांना ॲग्रवेट होतं, हीट सहन होत नाही. जास्त करून असं बघायला भेटतं जर हे आंघोळीला गेले आणि जर ते स्टीम बाथ असेल किंवा हॉट वॉटरने जर ते बाथ करायला गेले तर तिथं त्यांना सफोकेट होतं, श्वास घ्यायला खूप त्रास होतो. त्यानंतर यांच्या मॉडॅलिटीज खूप इम्पॉर्टंट आहे. यांना हीट जे आहे ते अजिबात सहन होत नाही. त्यानंतर यांची जी स्वेलिंग असते, जी पण पेनफुल जागा असते तिथं टच केलेलं चालत नाही. त्यानंतर यांना बरं कशाने वाटतं तर गार वाऱ्याने किंवा कोल्ड ॲप्लिकेशन, कोल्ड वॉटर यांना पिल्यानंतर बरं वाटतं. आणि जर तुम्हाला अबाव सगळे टोटॅलिटी जर भेटते तर तुम्ही एपिस मेलिफिकाचा विचार करू शकता. धन्यवाद.